लाडकी बहीण योजना प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की वितरण अजून किती दिवस चालणार आहे, कारण की अजूनही काही लाभार्थ्यांना अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस प्रचंड लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे आणि मागचे जे 2 वितरण झाले एक दिवसच वितरण झाले होते बघा, पण यावेळेसचं वितरण मात्र हे काल पण वितरण झालं म्हणजे 23 तारखेला आणि आज 24 तारीख होती, आज पण वितरण झालेलं आहे। मग अजून किती दिवस वितरण चालू राहणार आहे यावर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी पोस्ट केलेली आहे। त्यांनी माहिती दिलेली आहे वितरण अजून किती दिवस सुरू राहणार। स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावीपणे या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे इथून पुढे पण अशाच पद्धतीने चालू राहणार आहे, ही खूप महत्त्वाची बाब आहे। अशा प्रकारची पण बाब त्यांनी स्वतः त्या पोस्टमध्ये सांगितलेली आहे आणि आपण देखील या योजनेच्या संदर्भात योग्य वेळी योग्य आवाज उठवणार आहोत, त्यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। येऊयात आपण आपल्या अदितीताई तटकरे, आपल्या सर्वांच्या लाडक्या अदितीताई तटकरे यांनी काय फेसबुक पोस्टमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल आपण एकदा माहिती घेऊयात। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची तुम्हाला अपडेट दिली होती। पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की किती दिवस वितरण चालणार। बघा, पुढील 2 ते 3 दिवस वितरण चालणार आहे। म्हणजेच बघा, 23 तारखेला सुरू झालेली आहे, त्यानंतर 24 तारीख आज आहे, म्हणजे उद्या 25 तारीख आहे आणि उद्या देखील 25 फेब्रुवारीला देखील वितरण सुरू राहण्याची शक्यता दाट आहे। तिथे स्पष्ट लिहिलं आहे 2 ते 3 दिवस, म्हणजे पहिला दिवस हा, दुसरा दिवस हा आणि 25 तारखेचा तिसरा दिवस। हे स्वतः आपण राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगत आहोत। म्हणजे या माहितीला आधार आहे, या माहितीला बेस आहे आणि त्यामुळे ही खूप महत्त्वाची दिलासादायक बाब आपल्यासाठी ठरू शकते, कारण की प्रचंड लाडक्या बहिणींना ज्यांना हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा पण आहेत त्या म्हणतात की सर आम्हाला डिसेंबरचा तर आला पण जानेवारीचा आला नाही, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अजूनही वितरण होऊ शकते। उद्या पण तुम्हाला हप्ता जो आहे वितरित होऊ शकतो, त्यामुळे काही चिंता करू नका। आणि उद्या वितरण झालं तर त्याचा नेहमीप्रमाणे पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होणार आहे, त्यामुळे कोणाच्या मनामध्ये काळजी करायची काहीही बाब नसायला पाहिजे। बघा, याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे की बघा की या आपल्या योजनेच्या संदर्भात त्यांनी सर्व सांगितलेलं आहे की, आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे बघा, आता सध्या माननीय उपमुख्यमंत्री सुनित्रा काकी आहेत आणि अजितदादा पवार जे की सर्वांचे दादा होते, तर त्यांनी आपल्या या योजनेसाठी नेहमीप्रमाणे अगदी सकारात्मक निर्णय घेतले होते आणि आज आपल्या सर्वांना अजितदादाची उणीव नक्कीच भासत आहे, कारण की आज अजितदादा असले असते तर त्यांना देखील लाडक्या बहिणींना लाभ मिळतोय याचा नक्कीच आनंद खूप द्विगुणित झाला असता। आणि बघा, त्यांच्या जाण्यामुळे जी उणीव निर्माण झालेली आहे ती तर भरून कधीच निघणार नाही, तरी देखील माननीय उपमुख्यमंत्री सुनित्रा काकी ह्या अजितदादाच्या जागी जे आहे उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्या देखील आपल्या लाडकी बहीण योजनेला तेवढ्याच प्रभावीपणे जे आहेत मदत करत असताना आपल्याला दिसत आहेत। यामध्ये एक पोस्ट पण त्यांनी केलेली आहे बघा, जानेवारी महिन्याचा सन्मान निधी, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरू झालेली संदर्भात वगैरे, परंतु 2 ते 3 दिवसात वितरण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढे पण येत राहील, म्हणजे 23, 24 आणि उद्याच्या दिवशी देखील वितरण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अजूनही ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नसेल त्या लाभार्थ्यांना अजून देखील लाभ मिळण्याची शक्यता ही दाट आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लाभार्थी असं पण विचारत असतील सर आमच्या जिल्ह्यामध्ये अजून वितरणच चालू झालं नाही, आता असं काही नाही आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे सुरू। सर्व पात्र लाभार्थ्यांना जे आहे यावेळेस जे आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे आणि जर तुम्हाला लाभ अजूनही मिळाला नसेल तर उद्या देखील या योजनेचं वितरण सुरू राहू शकतं आणि त्या संदर्भात पुराव्यासहित तुम्हाला परत आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ती माहिती देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।